तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खपदं समाधियामि अरिन्नदाना वीरमणि सिक्खपदं समाधियामि कामेषु मिच्छाचार वीरमणि सिक्खपदं समाधियामि मुसवाद वीरमणि सिक्खपदं समाधियामि सुरामेरयमजपमादठाना वीरमणि सिक्खपदं समाधियामि साधु साधु साधु. जय भीम. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये कीर्तन नमन त्रिशरण पंचशील या गाथा घेतलेल्या आहेत, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. यानंतर मी आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड यांना विनंती करतो की आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित करावं. आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड. हॅलो, आवाज येतोय? येतोय बाळासाहेब, बोला. हा. झूम प्लॅटफॉर्म द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बुद्धिस्ट सेमिनरी तर्फे बौद्ध धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जय भीम, नमो बुद्धाय. द बुद्ध अँड हिज धम्म या धम्मग्रंथाचे अध्ययन करताना आपण बुक 2 म्हणजे खंड 2 मधील 2 भागांना जाणून घेतलेले आहे. आज आपण खंडाच्या 3ऱ्या भागात पोहोचत आहोत. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासूनचा त्यांचा जीवनपट आपण पाहत आहोत. आता ते बुद्ध झालेले आहेत. बुद्धत्व प्राप्तीमध्ये त्यांनी जो मध्यमार्ग शोधला त्याचा प्रसार करायला ते निघालेले आहेत. पंचवर्गीय भिक्खूंना त्यांच्या या मध्यम मार्गाचा त्यांनी उपदेश केला. ते पंचवर्गीय भिक्खू बनून तथागत बुद्धांचे अनुयायी झाले आहेत. 3ऱ्या भागात द कॉन्व्हर्जन ऑफ द हाय अँड द होली अर्थात उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा. खरं तर श्रेष्ठ आणि पावित्र्य प्राप्त व्यक्तींची दीक्षा म्हणायला योग्य वाटेल. यांच्याविषयी जाणून घेण्याचा या ठिकाणी आज प्रयत्न करणार आहोत. पण गेल्या आठवड्यात आयुष्यमान सचिन सरांनी शेवटी 2 प्रश्नांचा उहापोह केला होता. तो प्रश्न म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या ज्ञान प्राप्तीची प्रोसेस कुठून सुरू होते, आणि दुसरा प्रश्न होता एनलाइटमेंट म्हणजे काय. आणि त्याच अनुषंगानं आज आपलं बारामतीचा विवाह करता आयुष्यमान अनिकेत मोहिते यांनी काय प्रश्न विचारले सरांना, त्याची नोंद इथं केलेली आहे. प्रश्न आहे, मनाची साधना म्हणजे नेमके काय, तिचा फायदा काय व ती कशी करावी. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कार्यकर्ता होऊन काय काम करायचं, कार्यकर्त्याचे कार्य कोणते, आणि तिसरा प्रश्न कार्यकर्ता होऊन पुढे काय. तर या अनुषंगाने बुद्धिस्ट सेमिनरचे कार्यकारी संचालक आयुष्यमान सचिन शुक्रसागर सर यांना या विश्लेषणासाठी आपण विनंती करूया.
सरजी. खूप खूप धन्यवाद आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड, आयुष्यमान सुनीलजी निकम अँड आयुष्यमान डॉक्टर राजारामजी बडगे सर. आपल्या सेशन मध्ये उपस्थित सर्व सन्माननीय धम्म प्रशिक्षक स्तरातील प्रचारकांना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. बुद्धिस्ट सेमिनरीच्या या आणखीन एका धम्म प्रशिक्षण सेशन मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मी. खरं पाहता बाळासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विषयाची ती मांडणी केली होती. माझ्या अगोदर आयुष्यमान सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आणि आयुष्यमान रवी डंबारेजी यांनी खरं तर सिद्धार्थ गौतमाच्या ज्ञानप्राप्तीनंतर कुणाकुणाला धम्मदीक्षा दिली होती इथपर्यंत ते येऊन पोचले होते. पण तिथून पुढे नेण्यासाठी एक लिंक लागावी म्हणून काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तिथपर्यंतच्या प्रकरणामध्ये. ते महत्वाचे पॉइंट आपण परत एकदा डिस्कस करत आहोत. त्यातला एक पॉइंट जो बाळासाहेबांनी सर्वात शेवटी सांगितला होता आणि मागच्या सेशन मध्ये देखील मी सांगितला होता, तो म्हणजे सिद्धार्थ गौतमाची ज्ञानप्राप्ती म्हणजे नेमकं काय आणि याची सुरुवात कशी झाली. तर ह्या पॉइंटमध्ये खूप महत्वाचे अजून काही पॉइंट आहेत की ज्याची जरा सखोल जाऊन माहिती आपल्याला घेणं आवश्यक आहे. ती माहिती जर आपण घेतली तर बुद्ध अँड इज धम्मा याच्यामधील पुढील विषय समजण्यासाठी किंवा धम्म समजण्यासाठी आपल्याला सोपं जाणार आहे. तर त्यामुळं हा अतिशय महत्वाचा विषय मी आवर्जून एक सखोल पद्धतीने जरा घेण्याचा इथं प्रयत्न करत आहे. आणि त्यातच आयुष्यमान अनिकेत मोहिते हे बारामतीमधील युवा नेते आहेत. तिथले सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अतिशय हिरिरीनं पुढाकार घेणारे आहेत ते कार्यकर्ते. तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा बरेचदा प्रश्नांची विचारणा होत असते. अतिशय चांगली सकारात्मक बाब आहे. त्याबद्दल आयुष्यमान अनिकेतजी तुम्हाला खूप खूप साधुवाद, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि ते प्रश्न देखील आपल्या धम्म प्रचारकांशी निगडीत आहेत. त्यामुळं त्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना एकटे न देता इथे आपल्या सर्वांच्या सोबत त्या प्रश्नांवर चर्चा जर झाली तर त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना होईल. कदाचित तुमच्याकडून सुद्धा जर काही इनपुट्स आले तर त्याची माहिती मला सुद्धा मिळेल. त्यामुळं अनिकेतला मी सांगितलं थोडं थांब की आजच्या ऑनलाईन सेशन मध्ये आपण त्या प्रश्नांवरती विश्लेषण करूया. ओके. तर आजचा जो विषय आहे तर त्या विषयाकडे मी दुसऱ्या सेशन मध्ये येत आहे. म्हणजे आपला प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर त्या सेशन वरती येत आहे. सर्वात अगोदर अनिकेतने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर त्या प्रश्नांवरती आपण थोडीशी चर्चा करूया. सगळ्यात पहिला प्रश्न त्याने जो विचारला होता की मनाची साधना म्हणजे काय, ती कशी करावी किंवा त्याचा फायदा काय आहे. आणि दुसरा प्रश्न त्याचा होता की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं काय काम केलं पाहिजे. अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न आहेत हे मला वाटतं. कारण आपण इथं सेशन्स मध्ये येतो, धम्मचर्चा करतो, अनेक ठिकाणी आपण धम्माबाबत जाणून सुद्धा घेतो. पण धम्म जाणून घेतल्यानंतर आपल्या व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनामध्ये नेमकं जाऊन करायचं काय याची स्पष्टता देखील आपल्या कार्यकर्त्यांना असणं फार आवश्यक आहे. कधी कधी काही सामाजिक कार्यकर्ते मला विचारतात, अहो शुभ्रसागर तुम्ही फक्त धम्म सांगून उपयोगाचं काय, प्रॅक्टिकल काम काय आहे. उदाहरणार्थ समाजामध्ये एवढे अनेक प्रश्न असतात, समाजातील तळागाळामध्ये अनेक प्रश्न आहेत, समाजाचे सामूहिक प्रश्न आहेत, बौद्ध ओळखीचा प्रश्न आहे किंवा आपल्या समाजाच्या स्कॉलरशिप्स बंद केलेल्या आहेत, जे प्रश्न राजकारणाशी थोडे निगडीत होतात. त्यानंतर आपल्या समाजाच्या थोडं बाहेर गेल्यानंतर देश पातळीवरती जे कृषी आंदोलन होत आहे तर त्या कृषी आंदोलनाच्या संबंधित नेमकं आपण काय केलं पाहिजे.
तर असे एक ना एक असे खूप सारे महत्वाचे अशा समस्या आहेत. तर या समस्याने पूर्ण देश ढवळून निघत असताना आपण नेमकं करायचं काय? धम्माचं ज्ञान घेऊन किंवा धम्माची माहिती घेऊन आपण समाजात जाऊन नेमकं काय करायचं? हे करायचं का नाही करायचं? तर असे बरेचसे लोक प्रश्न देखील विचारत असतात. तर याची स्पष्टता सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून अनिकेतचा हा प्रश्न मला खूप महत्वाचा वाटतो की द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं समाजात जाऊन काय केलं पाहिजे. हा, तर या प्रश्नावरती देखील आपण विश्लेषण घेणार आहोत. आणि अगदी बरोबर माधुरी डोंगरेताई म्हणतात. ओके, थँक्यू माधुरीताई. आणि पहिला प्रश्न त्याचा होता मनाची साधना. तर मला वाटतं दुसरा प्रश्न अगोदर आपण घेऊ आणि त्याच्यानंतर मनाच्या साधनेकडे जाऊ आणि मग मनाच्या साधनेनंतर सिद्धार्थ गौतमाची एनलाइटमेंट. म्हणजे मनाची साधना आणि एनलाइटमेंट हे दोन एकत्रित आपल्याला हे प्रश्न घेता येतील. आणि सगळ्यात अगोदर हा सामाजिक प्रश्न की बाबा हे आपण सेशन्स मध्ये धम्म श्रवण करतो, धम्म पुस्तकामधून वाचतो, ओके, उसके बाद समाज में जाके क्या करने का. तर एक उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रिसेंटली घडलेली एक घटना सांगतो. आपल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान सुनीलजी बौद्ध. तर आयुष्यमान सुनीलजी बौद्ध यांनी परवा तेरवाची गोष्ट असेल तर त्यांनी एक छान फोटो तयार केला, पोस्ट तयार केली. त्याच्यामध्ये द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं नाव टाकलं. खाली त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील साहेबांचा फोटो टाकला. सगळ्या कार्यकारिणीची तिथं नावं टाकली, दिल्लीच्या प्रदेश कार्यकारिणीची. आणि वरती लिहिलं की हे जे कृषी बिल जे सरकारने आणलेलं आहे त्याचा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया निषेध करते. तर ही पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली आहे, म्हणजे पोस्ट केलेली आहे त्यांच्या ग्रुपवर. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या कृषी बिलाचा निषेध करते. म्हणजे या पोस्टचं तात्पर्य, मी सांगण्याचं तात्पर्य असं की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने कृषी बिलाचा निषेध करावा का, करायला पाहिजे का, हे कार्य बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत येतं का किंवा त्याच्या धम्म प्रचारकांनी केलं पाहिजे का. तर हा एक अनिकेतनी विचारलेला प्रश्नाशी संबंधित आहे प्रश्न. दुसरा, अनेक काही मुद्दे असतात जे सरकारशी संबंधित आहेत. सरकारने घेतलेले काही निर्णय, तर या निर्णयावरती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या धम्म प्रचारकांनी काही काम करायला हवं का, त्याचा निषेध करायला हवा का, मोर्चे काढायला हवेत का. तर हे सुद्धा अनिकेतने विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित आहेत. तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने कृषी बिलाचा निषेध करावा का. धम्म प्रचारकाने, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या धम्म प्रचारकाने राष्ट्रीय स्तरावरती जी समस्या, जी दुःख आहे त्याचा निषेध केला तर चालेल का. होना चाहिए ना सर निषेध उसका. हाँ भास्कर जी, निषेध होना चाहिए, ओके. लेकिन मेरा प्रश्न आप समझे क्या. जी सर समझ गया ना. बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के माध्यम से जी वो काम हम कर सकते हैं क्या. इसके माध्यम से सर इसके बैनर तले तो नहीं कर सकते, लेकिन तो प्रश्न आप सभी सदस्य थोड़ा ठीक से, क्योंकि अनिकेत ने जो प्रश्न पूछा है बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के कार्यकर्ता का क्या काम है, प्रशिक्षण लेने के बाद वो क्या काम करना चाहिए, तो वो स्पष्टता आने के लिए ये उदाहरण हम लिए हैं कि एक्चुअल क्या काम करना चाहिए हमें. दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के माध्यम से विरोध जताना या करना ये थोड़ा उद्देश्य से हटकर हो जाएगा ये सारे काम. जो टीबीएसआई के जो उद्देश्य है मतलब ये उससे बुद्धिस्ट थोड़ा सा सोसाइटी ऑफ हटकर इंडिया है. का काम नहीं है. नहीं, उद्देश्यों में बुद्धिस्ट कहाँ सोसाइटी, शामिल है सर. ओके, तो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का ये काम नहीं है, ऐसा आपका कहना है. ओके, बराबर है जी. ओके.
देखते हैं आगे, मतलब चर्चा करके देखते हैं। आपका जो अभी लगता है प्रामाणिक मत वो सामने रख दीजिए, है क्या नहीं? उसके बाद हम जरूर देखेंगे. और अनिकेत, तुला काय वाटतं, निषेध केला पाहिजे संस्थेच्या वतीने? निषेध नाही केला पाहिजे सर. तर का? प्रॉब्लेम बघून प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगणारे सांगितलं पाहिजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने. ओके. कारण निषेध- बौद्ध धम्म हा फक्त प्रश्नांवरती बोलून म्हणजे निषेध करून आपण इतर लोकांच्यात मिक्स झाल्यासारखं वाटतंय निषेध करणाऱ्यांमध्ये, म्हणजे फक्त प्रॉब्लेम सांगणाऱ्यांमध्ये. आणि बौद्ध धम्माची ओळख हा प्रॉब्लेम शोधून सोल्युशन काढण्याची बौद्ध धम्माची ओळख आहे. व्हेरी गुड. खूप छान. आपण फक्त प्रॉब्लेमवर न बोलता त्या म्हणजे सरकार आणि शेतकरी यांच्यामधील पूर्णपणे अभ्यास करून त्या गोष्टीची माहिती घेऊन एक योग्य असं सोल्युशन सांगितलं पाहिजे. ओके. ते सोल्युशन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने सांगितलं पाहिजे, सांगू शकते. हा, निषेध न करता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रोल असावा की सोल्युशन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे पाहिजे. ओके, फाईन. त्या- अजून कोणी? अजून कोणी याच्यावरती? हॅलो. हा, बोला सर, ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. एक तर धार्मिक बाब किंवा राजकीय बाब किंवा लोकल प्रश्न. तुम्ही जेव्हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बोलताय किंवा बोलतोय आपण सगळेजण जे बोलतोय, याचा उद्देश आपण धम्माचं काम करणं किंवा बाबासाहेबांचा विचार पुढे नेणं आहे. किसानांच्या बिलामध्ये बाबासाहेबांचा विचार नाही अशी गोष्ट नाही. बाबासाहेबांनी बरंच काम केलं आहे ते किसान बिलावर. पण त्याच्या परिस्थितीमध्ये आपला उद्देश काय आहे प्रशिक्षणाचा? आपण आपल्या जे आता विद्यार्थी आहेत आजच्या तारखेमध्ये, त्या सगळ्यांना आपण प्रशिक्षित करून धम्म कार्य पुढे नेण्यासाठी करणार आहोत. आता असे आज एक आला, उद्या फार्म बिल आलं, परवा दुसरं काही येईल, आणखी कुठं काहीतरी येईल. तर प्रत्येक वेळी जर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर जर आपलं मत मांडत राहिलो तर आपण मूळ उद्देशापासून दूर जाऊ. त्यामुळे आपलं काम आहे प्रचार करणं. त्या प्रचारामध्ये आपण जास्त लक्ष घालायला पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला माहीत नसतील तर मला वाटतं त्यावर बोलू नये. आता जे दिल्लीमध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं आहे, ऍक्च्युअली त्यांनी सगळ्यांशी विचार करून केलं की नाही कोणाच ठाऊक नाही आहे. त्यांनी स्वतःचा मन सर्वांच्या वतीने मांडला आहे असं मला वाटतंय. हा, सुनील बौद्ध यांनी का? हा, सुनील बौद्ध यांनी. नाही, ठीक आहे. असं त्यांची चूक किंवा बरोबर याच्यामध्ये आपण पडत नाही. कारण अनिकेतनी जी संभ्रम प्रश्न जो विचारलाय की नेमकं काम काय करायचं याची स्पष्टताच कार्यकर्त्यांमध्ये नसल्यामुळे मग कसल्याही पद्धतीचं मग तिथे पोस्ट तयार केल्या जातात, है की नाही? तर त्यासाठी ही स्पष्टता असणं खूप महत्वाचं आहे की नेमकं बाबा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं काम काय, काय त्यांनी केलं पाहिजे, कोणतं काम त्यांचं येतं प्रामुख्याने, कोणतं काम त्यांचं येत नाही, है की नाही? ही माहिती जर असेल तर ते पुढे कामाला सुरुवात होईल त्या. ओके. तर मला वाटतं अनिकेतनी, पुरुषोत्तमजी आणि भास्करजी, तुम्ही सगळ्यांनी चांगले इनपुट्स दिलेले आहेत. आणि आपल्या सेशन मध्ये महिला जास्त असल्यामुळं मी एक भोसले बोलतो. धार्मिक संस्था असल्यामुळं आपलं काम माणसाचं मनोबल वाढवणं एवढं असलं पाहिजे. राजकीय विषयामध्ये आपण पडता कामा नये. ओके. मी 2011 पासून एक खूप पॉप्युलर वाक्य मी ऐकतोय. समाजातील बरेच कार्यकर्ते मला सांगत असतात, सर धर्माची आणि राजकारणाची सरभेसळ करू नका. बरेचदा लोक सांगतात मला, धम्म तुमचा तिकडे वेगळा आहे, राजकारण इकडे वेगळं आहे, त्या दोघांचा संबंध कुठेही नाही, त्या दोघांनी त्या त्या पद्धतीने आपली कामं सुरू ठेवावी, नाही का? नाही, काही घेणं देणं नाहीये. जे धार्मिक लोक काम करतात त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही. आणि राजकीय लोकांनी सुद्धा धम्मामध्ये काही घुसखोरी किंवा सरभेसळ काही करता कामा नये. अशी बरीचशी लोक अशी सांगताना आपल्याला आढळून येतात. ओके. तर त्यामुळे नेमकं बरोबर, धार्मिक कार्य करणाऱ्या लोकांनी राजकारण संपूर्ण सोडूनच द्यावं का? धार्मिक संस्थेमध्ये असणारी जी लोक आहेत तीच लोक रिपब्लिकन पक्षात असली पाहिजेत, तीच लोक समता सैनिक दलात असली पाहिजे. प्रत्येक वेळी त्यांची भूमिका वेगळी असणार आहे. ओके.
ओके संजयजी, थँक्यू इनपुट्स दिल्याबद्दल. तर याची एक स्पष्टता येण्यासाठी मी इथं विचार मांडतो. पहा, माणूस ज्या देशामध्ये ज्या व्यवस्थेमध्ये राहतो, तर त्या व्यवस्थेमध्ये तो विविध क्षेत्रांशी संबंधित असतो. असं कोणतंही क्षेत्र नाही की जे त्याच्या आयुष्याला स्पर्श करत नाही, असं नसतं. जर तो त्या समाज व्यवस्थेचा एक घटक आहे, तर काही राजकीय निर्णय, राजकीय स्तरावरती जे निर्णय घेतले जातात ते सुद्धा त्याच्या आयुष्याला प्रभावित करत असतात, त्याच्या दुःखाला, त्याच्या सुखाला प्रभावित करत असतात. धर्म सुद्धा त्याचं एक क्षेत्र आहे धर्माचं. तर धर्म सुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्याला प्रभावित करत असतो किंवा इन्फ्लुअन्स करत असतो. असं आपण म्हणू शकत नाही की बाबा एक माणूस फक्त धम्माचंच काम करतोय, राजकारणाशी त्याला काही घेणं देणं नाही, असं होऊ शकत नाही. कारण हे सगळी क्षेत्र एकमेकांशी गुंफलेली आहेत, हे आपण थोडी इथं माहिती ठेवली पाहिजे. बघ, जर ही सगळी क्षेत्र गुंफलेली आहेत एकमेकांशी, तर नेमकं कोणतं क्षेत्र कुणी हाताळायला पाहिजे याची स्पष्टता आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 संस्था आपल्याला दिल्या होत्या धर्मांतरानंतर. पहिली होती दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. तिची 10 ध्येय उद्दिष्ट त्यांनी आखून दिली होती. या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही राजकीय प्रश्न सुद्धा हाताळा, असं त्यांना अभिप्रेत होतं का? की या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही निवडणुका सुद्धा लढवा, जे काही राजकीय जे प्रश्न जे येत आहेत, तर ते प्रश्न सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून हाताळा, असं त्यांना अभिप्रेत होतं का? याची एक स्पष्टता आपल्या सर्वांकडून पाहिजे. होतं का? नव्हतं. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून उद्या उमेदवार दिला जाईल असं बाबासाहेबांनी काही सांगितलं होतं का आपल्याला? नाही, त्यासाठी त्यांनी आरपीआयची स्थापना केली होती. येस. म्हणजे ही धार्मिक संस्था तिच्या 10 ध्येय उद्दिष्टांसहित आपल्याला दिलेली आहे. आणि जे समाजामध्ये जे राजकीय प्रश्न, जे राजकारणाशी संबंधित जे प्रश्न, ज्या समस्या, जी आव्हानं निर्माण होतात, तर त्या आव्हानांना हाताळण्यासाठी त्यांनी रीतसरपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची निर्मिती त्यांनी केली होती. म्हणजे आपल्याला एक प्रचारक म्हणून याची स्पष्टता असली पाहिजे की कोणते प्रश्न हे राजकारणाशी संबंधित आहेत, कोणते प्रश्न हे समाजकारणाशी संबंधित आहेत, आणि कोणते प्रश्न किंवा कोणते समस्या हे धम्माशी संबंधित आहेत, याची स्पष्टता आपल्याला असली पाहिजे. आता कृषी बिल जे ह्या सरकारने काढलेलं जे आहे, तर त्याच्यावरती निषेध हा राजकीय संघटनाच्या माध्यमातून नोंदवला गेला तर ते संयुक्तिक राहील. धार्मिक दुसरी एक गोष्ट अशी आपण लक्षात घेऊ शकतो की तुम्ही धार्मिक संस्थेमध्ये काम करत आहात म्हणजे राजकारणाचं तुम्हाला काही घेणं देणं नाही असं होऊ शकतं का? असं असायला पाहिजे का? नाही, अजिबात नाही. उलट बाबासाहेब म्हणतात, त्यांचं वाक्य आहे की मी धम्म जरी स्वीकारला आहे, मी धम्माचं काम जरी इथून पुढे करणार आहे, तरी राजकारण मात्र मी सोडणार नाही. कारण एक जाणता माणूस समजू शकतो की मनुष्याच्या समस्या या फक्त व्यक्तिगत दुःखाशी संबंधित नाहीयेत, तर त्याला सामाजिक दुःख देखील कारणीभूत असतं त्या समस्या. किंवा धम्म सुद्धा सांगतो की 3 प्रकारचे दुःख, एक व्यक्तिगत दुःख, दुसरं सामाजिक दुःख आणि तिसरं नैसर्गिक दुःख. पण सामाजिक दुःख जे आहे ते त्या देशाची व्यवस्था जे निर्माण करत असतं, ते सामाजिक दुःख हाताळण्यासाठी जो प्लॅटफॉर्म जो आहे, तर तो प्लॅटफॉर्म राजकीय पार्टीचा असतो. म्हणजे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता हा राजकीय पार्टीचा देखील सदस्य असतो, आणि त्या राजकीय पार्टीचा सदस्य हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा देखील कार्यकर्ता असतो. हे दोन लिंक्ड आहेत. मात्र दोन्ही स्तरावरती जे प्रश्न असतात, ज्या समस्या असतात, त्यांची सरभेसळ करता कामा नये. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न आणि
त्या पक्षाच्या माध्यमातून धर्माचे प्रश्न हे असे मिक्सिंग होता कामा नये. त्या स्तरावरतील प्रश्न जे आहेत तर त्या संघटनेच्या माध्यमातूनच हाताळले गेले पाहिजेत. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्याला सपोर्ट करते. जो श्रीमंत लोग जो है ना वो फॉलो करते हैं. आणि धार्मिक स्तरावरतील जे प्रश्न जे आहेत, ज्या समस्या आहेत, तर राजकीय पक्ष देखील त्याला सपोर्ट करतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तिथून मार्गदर्शन घेत असतो तो. ओके, तर हे दोन प्लॅटफॉर्म वेगळे वेगळे आहेत पण एकमेकांशी लिंक्ड आहेत. ओके, तर कृषी बिलावरती जो निषेध जो आहे, जे बाबासाहेबांचे जे विचार जे आहेत, तर ते विचार मांडण्यासाठी त्यांनी जो दिलेला जी रिपब्लिकन विचारधारा आहे त्याच्या माध्यमातून तिथं निषेध नोंदवला तर ते संयुक्तिक ठरतं. ज्यावेळेस रिपब्लिकन पक्ष तिथे विचार मांडतो त्यावेळेस हे गृहीत धरलं जातं की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा त्याला सपोर्ट आहे, कारण तिथे सुद्धा कार्यकर्ते हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचेच असणार आहेत. बरोबर आहे का ना? तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं मग नेमकं काम काय राहतं ही स्पष्टता आता मला वाटतं आपल्या सर्वांना आली असेल की राजकीय किंवा समाजकारणाशी संबंधित किंवा सामाजिक दुःखाशी संबंधित जे प्रश्न आहेत ते प्रश्न हाताळण्यासाठी व्यवस्था जी आहे ती राजकीय पक्षाची व्यवस्था आहे. ओके, आणि मग व्यक्तिगत दुःखाशी संबंधित हाताळण्यासाठी जी यंत्रणा जी आहे तर ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची आहे. एवढी स्पष्टता आली हो किंवा नाही? अजून याच्यावरती आली? ओके ओके, तर बुद्धिस्ट येस म्यूट केलं होतं किंवा नाही काय बोलू शकतो. आवाज ऐकू आला नाही. आता काही सदस्य असे पण आहेत ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मध्ये विधान परिषदेसाठी शिक्षकांच्या ज्या उमेदवार दिला होता विधान परिषदेच्या जागांसाठी, तर ते निवडणुका लढवण्यासाठी तिथं पुढे सरसावली होती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा प्लॅटफॉर्म घेऊन, आहे का नाही? तर ते असं का होतं? कारण त्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि राजकीय पक्ष या दोन विविध साधनांच्या माध्यमातून हाताळले जाणाऱ्या प्रश्नांची स्पष्टता नसते, म्हणून तिथं त्यांचा तो गोंधळ होतो. तर या दोनही साधनांची ध्येय उद्दिष्ट आहेत, लिखित ध्येय उद्दिष्ट आहेत, तर त्या उद्दिष्टांप्रमाणे ते प्रश्न हाताळले गेले पाहिजेत. तर मग समाजाशी संबंधित जे प्रश्न आहेत ते हाताळण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जर असेल तर मग बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा मग रोल काय येतो? त्याच्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने कशावरती फोकस केलं पाहिजे? कोणी सांगू शकेल? भास्कर जी. सर पहला उद्देश्य याद आ रहा है मुझे. नहीं, 10 ध्येय उद्दिष्ट तो ठीक है, लिखित स्वरूप में हम सबको पता है जी. ये अभी थोड़ा आपके शब्द में बता दीजिए, बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया ने किस कार्य पर फोकस करना चाहिए? हाँ जी. सर धम्म के प्रचार और प्रसार इस कार्य पर ही फोकस करना चाहिए TBSI ने. तो धम्म का प्रचार और प्रसार, ओके, और थोड़ा जरा विश्लेषण करके बताएंगे? सोचता हूँ सर मैं, तब किसी आप अन्य व्यक्ति का आप ले लीजिए, थोड़ा अन्य साथी का ले लीजिए. ओके, अनिकेत तू सांगू शकशील? काय सांगायचं सर? जर राजकारणाशी संबंधित जे काही प्रश्न जे आहेत बरोबर, तर ते हाताळण्यासाठी राजकीय पक्ष हे साधन बाबासाहेबांनी दिलेलं आहे आपल्याला, तर त्या साधनाच्या माध्यमातून ते प्रश्न हाताळले गेले पाहिजेत. मी सांगू? हा सांगा. सर मी सांगू? येस सांगा ना प्लीज. सांगू सर? सांगा ना विजयजी, सांगा. सर मैं बोलूं क्या?
अरे आप तो एंड तक बोलो बोलो, आप बोलिए, आवाज सुनाई दे रहा है आपका। हेलो हाँ विजय जी। हा नाही ऐकतोय, आवाज येऊ राहिला बरोबर. समाज माध्यमातून समाज संघटन करून सामाजिक संघटन उभारून आपण ते आपला जो राजकीय पक्ष आहे त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. ओके. धर्माच्या माध्यमातून सामाजिक संघटन म्हणजे संघ तयार करून आपला आपला जो राजकीय पक्ष आहे त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. ओके, व्हेरी गुड, खूप छान. तर एका शब्दात याचं उत्तर सांगता येईल, अजून कोणी प्रयत्न करतील? पुरुषोत्तमजी, बाळासाहेब, सुधा मॅडम. सर हॅलो. हा सर, ते व्यक्तीचा विकास करणं आणि त्याला ते राजकीय त्याची भूमिका चांगली करण्यासाठी प्रवृत्त करणं म्हणजे जाणीव म्हणजे जागृती निर्माण करणं हे काम करता येईल. म्हणजे व्यक्ती विकास हा धार्मिक स्टेजवरून होऊ शकतो. तो त्या व्यक्तीचा तसा पद्धतीने विकास करणं ही धम्माची संस्थेची भूमिका आहे. व्हेरी गुड, खूप छान बाळासाहेब, खूप खूप धन्यवाद. आणि मोजक्या शब्दांमध्ये सांगितलेला हा फरक आहे. बेसिकली तुम्ही बाबासाहेबांनी 3 प्रकारची दुःख जी सांगितलेली आहेत ना, तर त्यातले ती 3 प्लॅटफॉर्म तुम्ही समजा, 3 साधनं तुम्ही समजा. सामाजिक दुःख दूर करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याला सुद्धा धम्माचा बेस आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सामाजिक दुःख दूर कसं करायचं, रिपब्लिकन विचारधारा ही सुद्धा धम्माच्या बेसवर